यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका। संपामुळे 74,000 बालकांना फटका आणि महिलाही पौष्टिक आहारापासून वंचित असल्याचा याचिकेतून दावा। सरकारनं सगळे सोयरे म्हणजे कोण हे स्पष्ट करावं। 20 तारखेच्या आत अधिवेशन बोलावून मार्ग काढावा। जरांगे पाटलांचं सरकारला आवाहन। तर तोडगा न निघाल्यास आपणही मोर्चात, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। आंतरवाली सराटीमध्ये बच्चू कडू आणि जरांगेंमध्ये सगळे सोयरे शब्दाबाबत चर्चा। सरकारच्या शपथपत्रात जरांगेंनी बदल सुचवले। जरांगेंनी सुचवलेले बदल बच्चू कडू सरकारला देणार। जरांगेंच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार। तोडगा न निघाल्यास 20 जानेवारीनंतर आंदोलनामध्ये सहभागी होणार, बच्चू कडूंचा इशारा। मंडल आयोग रद्द करा। 20 तारखेआधी सगळे सोयऱ्यांबाबत कायदा करा। मोदी नोंदी नसलेल्या रक्तातील सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या, मनोज जरांगे पाटलांची मागणी। मंडल आयोग कुणी रद्द करू शकत नाही। सरकारनं जरांगेंच्या दबावामध्ये निर्णय घेतल्यास आम्हीही रस्त्यावर उतरणार। आम्हीही मुंबईतील आंदोलनावर ठाम, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा इशारा। राम मंदिरासंदर्भातलं शिवसेनेचं योगदान जगाला माहिती आहे। देवेंद्र फडणवीस तेव्हा गोधडीमध्ये रांगत होते। राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। तर मैदान सोडून पळून जाणाऱ्यांनी प्रश्न विचारावे, ही संघनीती असल्याची जोरदार टीका। दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवरील दावा भाजपला सोडावा लागणार। मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्यानं भाजपला जागा सोडावी लागणार, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या खासदारांचं भाजपच्या चिन्हावर लढण्याचं मत असून दुसऱ्या पक्षातील लोकांना आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं रोहित पवार यांचं वक्तव्य। तर अजितदादा मित्रमंडळाचे काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचंही विधान।